बऱ्याच कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन लागू होणार आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय भूमिका असेल आणि कशाप्रमाणे ते उमेदवार देणार आहे? जवळपास 8-8.5 वर्षानंतर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. जवळपास 3.5 वर्ष आलं पुणे महानगरपालिकेमध्ये कोणीही नगरसेवक नाही. 3.5 वर्ष फक्त प्रशासन राज आहे आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणारे नगरसेवक तेच नाही आहेत. त्यामुळं पुणे शहर 3.5 वर्षामध्ये बकाल झालेलं आहे आणि 3.5 वर्षाच्या नंतर या निवडणुका होतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांचं नशीब आजमावण्यासाठी, त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळण्यासाठी खरं तर मतदान होणार आहे आणि मतदान झाल्यानंतर पुणे शहरामधले वाहतुकीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, असे एक ना अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी सभागृहामध्ये आवाज उठवला जाईल आणि या प्रशासन राजवर कुठे ते अंकुश येईल आणि मला वाटतं पुणेकरांचे प्रश्न सुटतील, एवढंच मला या माध्यमातून वाटतंय. शिवसेना आणि मनसेची बऱ्याच प्रमाणामध्ये युती झाली असं समजलं जात आहे, बोललं जात आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये मनसेची काय भूमिका आहे? खरं तर शिवसेना मनसेची युती अजून कुठेही झालेली नाही आहे. माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेब त्यामधल्या काळामध्ये मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन त्यांनी मोर्चा काढायला ठरवलं आणि तुम्ही पाहिलं असेल की सरकारला जाग आल्याने तो CR पाठीमाग घेतला आणि तेव्हापासून जवळपास 18-19 वर्ष जे दोघं भाऊ एकमेकांपासून लांब होते ते त्या मराठीच्या माध्यमातून एकत्र आले आणि तेव्हापासून लोकांनाही चर्चा करत आहे. दोघं भाऊ एकत्र आल्याच्या नंतर लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोकांना वाटतं की यांनी एकत्र यावं, पण युती कोणाबरोबर करावी हे माननीय राजसाहेब ठाकरे यांचा अधिकार आहे आणि माननीय राजसाहेब ज्यावेळेस युती जाहीर करतील त्यानंतर जे सर्व प्रश्न आहेत आम्हाला वाटतं की आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये कसे उमेदवार देता येतील त्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण काम करतोय आणि त्या काम करून जेवढे जास्तीत जास्त उमेदवार पुण्यात उभे करता येत त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर